नमस्कार माजी सैनिक मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण यामधनं एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. फॉर्म भरत असताना किंवा फॉर्म भरण्यापूर्वी काही माजी सैनिक मित्रांचे प्रश्न आहेत की सर फॉर्म भरताना आम्हाला आमचं एज लिमिट कसं कॅल्क्युलेट करायचं. दुसरा प्रश्न की आम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागते का. तिसरा प्रश्न आहे की सर इथे आरक्षण कसं असतं. आणि चौथा मेजर प्रश्न आहे नॉन क्रिमिलेअर बाबत. सो थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, आणि काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आपण. सो जाऊया ह्या मुख्य मुद्द्याकडे. सैनिकी कल्याण विभाग 2025 फक्त माजी सैनिकांसाठीची जाहिरात आहे आणि त्यांचंच डिपार्टमेंट आहे. सैनिकी कल्याण विभागाचं डिपार्टमेंट आहे, ज्यामध्ये लिपिक टंकलेखकचं पद आहे. 72 पदांची ही जाहिरात आहे. आता ही कोणत्या विभागानुसार आहे त्यांनी ॲडमध्ये सांगितलेली नाहीये. इथे तुम्हाला कुठे जॉब करायचं आहे, लोकेशन काय असणार ते इथे सांगितलेलं नाहीये. सो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी सैनिकी कल्याण विभाग आहे त्या ठिकाणी ही जाहिरातीचं पोस्ट असू शकते. आता कुठे असेल हे त्यांनी यामध्ये एक्सप्लेन केलं नाही. सो त्याबद्दल जशी माहिती पुढे मी तुम्हाला माहिती देतो. चला तर मग बघूया यामध्ये. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही माजी सैनिक म्हणून जर काम करत असाल, आता काही म्हणजे काम इन द सेन्स काही असे माजी सैनिक आहे किंवा सैनिक आहे जे ऑलरेडी जॉबवर आहेत आणि ते रिटायरमेंटला आलेले आहेत, एका वर्षात रिटायरमेंट होणार आहे, ते सुद्धा NOC दाखल करून किंवा NOC घेऊन फॉर्म भरू शकतात. दुसरं, जे माजी सैनिक रिटायर झालेले आहेत, तुम्ही अभ्यास करणार असाल तर अभ्यासामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने अभ्यास, योग्य दिशेने अभ्यास तुम्हाला करायचा असेल आणि तुम्हाला मार्गदर्शकांची गरज असेल तर इग्नाइट अकॅडमीची ही जी बॅच आहे, सरळ सेवा भरती बॅच आहे, TCS IBPS पॅटर्ननुसार बॅचेस आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सैनिकी कल्याण विभागाबरोबरच इतरही एक्झाम असतात बघा, जसं की तलाठी आहे, मनपा आहे, नगर परिषद आहे, वन विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, कृषी विभाग आहे, आदिवासी विभाग आहे, इतर सगळ्या सरळ सेवा एक्झाम आहे, त्यांची तयारी तुमची होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला बघा मराठी, गणित बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान हे लेक्चर्स तुम्हाला हे विषय इथे अवेलेबल असणार आहे. याचबरोबर तुम्हाला बघा हे लेक्चर्स तुम्हाला हवं त्यावेळेस, हवं तेव्हा किती वेळेस पाहू शकता. स्पीडनी बघा, स्लो बघा, स्टॉप करून बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे. टॉपिकनुसार, विषयानुसार 300 टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये टाकला. एखादा टॉपिक अभ्यासून झाला की लगेच टेस्ट सोडून बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की मला जमतं की नाही, मला समजलं की नाही. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा ह्या टेस्टमध्ये दिलेलं आहे. टेस्ट सिरीज स्कोअर कार्ड सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे. सो तुम्ही या बॅचमधून खूप चांगला अभ्यास करून ह्या चांगल्या पदावरती जाऊ शकतात. सो ही बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा आमच्या टीमला कॉल करा, तुम्हाला ते मदत करतो. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. काही पुढचे व्हिडिओ माझे येणार आहे. आत्ताच काही व्हिडिओ घेतले मी, फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ येऊन गेला आहे, कागदपत्रांचे व्हिडिओ आपण आत्ता बघत आहोत, बाकीचे पण व्हिडिओ तुम्हाला मी देणार आहे. चला मग आपण बघूया. ही ऍड आली आहे. ऍड बघा कोणती आहे, लिपिक टंकलेखक पदाची आहे, एकूण 72 पदांसाठी आहे, सैनिकी कल्याण विभागाची जाहिरात आहे. त्यामध्ये एकच फक्त तुम्हाला हे अपंगत्वासाठी आहे, म्हणजे जे विद्यार्थी माजी सैनिक जे अपंग आहेत त्यांच्यासाठी ही जाहिरात असणार, एक पद असणार आहे. ही एक्झाम TCS कडनं घेतली जाणार आहे आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता कधीपर्यंत आहे तर 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून ते तुम्हाला 5 नोव्हेंबर 2025 म्हणजे दिवाळीनंतर सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांची कमेंट आहे, मी तुम्हाला कमेंट दाखवतो. कमेंट आहे बघा, हे जे माजी सैनिक आहे आदरणीय श्रीपाद सर किंवा श्रीफड सर असेल कदाचित, ते म्हणतात की सर रिटायर्ड सोल्जर किंवा सोल्जर रिटायर मध्ये कास्ट नसते, कळलं का, मूर्ख कुणाला बनवता. आता असं त्यांचा प्रश्न आहे, साहजिक आहे त्यांना विचारायचं असेल, पण लक्षात घ्या की ऍड तुम्ही बघितली नसेल तर एकदा ऍड बघा. ज्या व्हिडिओला तुम्ही कमेंट टाकली त्या व्हिडिओमध्ये सुद्धा नीट बघा. त्या व्हिडिओमध्ये जी जाहिरात आली ती जाहिरात नीट बघा. जाहिरातीमध्ये तिथे तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, तुम्हाला मी आता पण दाखवतो. ठीक आहे, तुम्ही हरकत नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तर मूर्ख म्हणाला, तुम्हाला हरकत नाही आहे तुम्ही, पण तुमचं उत्तर मी देतो की काय तुम्ही नीट चेक करा. दुसरं, स्वाती यांचा प्रश्न आहे, खूप चांगला प्रश्न आहे. ST कास्टला नॉन क्रिमिनल लागते का सर. तर ST कॅटेगरीला बघा कोणाला लागत नाही, SC ला लागत नाही, ST ला लागत नाही, ओपनला पण लागत नाही आणि EWS या चारही कास्टला NCL ची गरज नसणार आहे, ते डायरेक्टली फॉर्म भरू शकतात. ओके, आता पुढे घेऊन जर तुम्हाला बघा तर फड सर तुम्ही बघा कॅटेगरीनुसार जाहिरात आलेली आहे. जाहिरातीमध्ये कॅटेगरी आहे, नो डाऊट तुमचा खूप चांगलं म्हणणं आहे की सोल्जर होता है, सोल्जर के लिए कोई कास्ट नहीं होती है. हा तुमचा प्रश्न असेल
असेल तर खूप चांगला प्रश्न आहे, खूप चांगलं तुम्ही म्हणजे मांडलेलं आहे, मी त्याला सलाम करतो, अभिवादन करतो. पण मात्र इथे भरती प्रक्रियेमध्ये कास्ट असणार आहे. बघा यामध्ये तुम्हाला ही जाहिरात आहे, यामध्ये SC साठी जागा किती आहे? 10 जागा आहे. ST साठी किती जागा आहे? 6 जागा आहे. त्यानंतर VJNT किंवा NT अ ला म्हणूया आपण 2 जागा, ब ला 2 जागा, क ला 3 जागा, ड ला 2 जागा आहे. त्यानंतर SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास ज्याला विशिष्ट मागास प्रवर्ग 2 जागा आहे. OBC चे कॅन्डिडेटला 14 जागा आहे. SEBC इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये आपण त्याला SEBC 7 जागा आहे. EWS ला 7 जागा, दोघांना 7-7 जागा आहे. आणि ओपन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 17 जागा, टोटल 72 पदांसाठीची जाहिरात ही आहे. आणि दिव्यांगांना फक्त यामधून 1 जागा जाणार आहे, म्हणजे 72 पैकी 1 जागा दिव्यांगांना असणार आहे. ओके, आता हे समांतर तुम्हाला सामाजिक आरक्षण मी सांगितलं. समांतर आरक्षण आहे का इथे? नाही. म्हणजे स्पोर्ट्सचा खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला किंवा अनाथ असेल, दिव्यांग असेल, दिव्यांगांना फक्त जागा आहे. पण बाकीच्या समांतर आरक्षणामध्ये मात्र जागा नाहीये, फक्त दिव्यांगांनाच इथे जागा असणार आहे. आता पुढे बघा, वयोमर्यादा बद्दल प्रश्न विचारलाय की सर वयोमर्यादा कॅल्क्युलेट कशी करायची. आता यामध्ये तुम्हाला मी सांगतो की वयोमर्यादा तुम्हाला कॅल्क्युलेट करताना त्यांनी असं काही सांगितलेलं आहे का माजी सैनिकांना वेगळं? नाही, ही जाहिरातच फक्त माजी सैनिकांना आहे, ही जाहिरातच फक्त एक्स मॅनलाच आहे. सो याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे कोणता एक्स मॅन फॉर्म भरू शकतो ज्याचं वय 45 पेक्षा जास्त नसावं. कधीपर्यंत फॉर्म भरायची लास्ट डेट बघा, 5/11/2025, 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुमचं वय 45 पेक्षा जास्त नसावं. 45 चालेल, 45च्या आतला चालेल, पण 45 पेक्षा जास्त नसावं. हा पहिला मुद्दा आहे. याच्यामध्ये वयामध्ये बाकी काहीच सूट नाहीये. 45 पर्यंत सगळ्याच कॅटेगरीला इथे 45 पकडलेला आहे. सो मेजर कॅटेगरी काय? माजी सैनिक हीच एक मेजर कॅटेगरी आहे. आणि मग त्यामध्ये तुम्हाला 45 पेक्षा वय जास्त नसावं असं सांगितलं आहे. पहिला मुद्दा बघा, लिखित स्वरूपात माझ्या मनाने सांगत नाही, लिखित स्वरूपात ऍड मध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दुसरं काय, सशस्त्र दलामध्ये ज्यांनी 15 वर्षाहून कमी नाही 15 वर्षापर्यंत तुमची सर्व्हिस असावी लागेल तर आणि तरच तुम्हाला इथे विचारात घेतलं जाणार आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला बघा 10वी किंवा 10वीची अर्हता तत्सम अर्हता असणं गरजेचं आहे. म्हणजे 10वी तुमच्याकडे असावं लागेल, 10वीचं प्रमाणपत्र मार्कशीट किंवा 10वी पास असावं लागेल. तुम्ही बाहेरून केलं असेल, ATKT मध्ये केलं असेल, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे, 10वी पास असणं गरजेचं आहे. आणि हा चौथा मुद्दा आहे ना, याला तुम्हाला बघा नसेल तरी चालते, लिपिक टंकलेखकचं तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते आता असेल तर ठीक आहे, नसेल तरी तुम्हाला 2 वर्ष सवलत मिळणार आहे पुढे. सो हा मुद्दा मी कॅन्सल करतो. मात्र हे 3 मुद्दे तोच विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो, वयाबद्दल, सर्व्हिस बद्दल आणि तुमचं काय म्हणूया आपण शैक्षणिक पात्रतेबद्दल. हे 3 मुद्दे तुमच्या लक्षात आला असेल. पुढे घेऊन जातो बघा, कागदपत्रांच्या लिस्टमध्ये तुम्ही गेलात तर त्यांनी कागदपत्रे पण सांगितले. कोणकोणती कागदपत्रे हे लक्षात घ्या. पहिले तुमचं काय लागतं, पासपोर्ट आकाराचा फोटो, तुमची स्वाक्षरी लागते व्हाईट पेपरवरती, ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनने साईन करून ती अपलोड करायची. 10वीचं मार्कशीट लागतं. 12वीचं असेल इफ करतो मी, असेल तर ठीक आहे, पदवी असेल तर इफ आहे, डिप्लोमा असेल तर ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ठीक आहे, पण मेन काय तुमचं 10वीचं लागतं. 10वीच्या बेसवर तुमची ही जागा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं डोमेसाईल लागेल. डोमेसाईल जर नसेल ना तर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरू शकता. ज्याला आपण काय म्हणतो, सपोज मी SC कॅटेगरी किंवा OBC कॅटेगरी आहे आणि माझ्याकडे डोमेसाईल नाही, बाकी कास्ट कॅटेगरी, कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिनल आहे, पण डोमेसाईल नाही आहे, मात्र तुमचा विचार ओपन मध्ये होईल, लक्षात घ्या. ओके, नंतर आहे अनुभव. तुमचा अनुभव असेल तर, अदरवाईज द्यायची गरज नाहीये, अनुभवाच्या बेसवर ही पोस्ट नाहीच आहे. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल बघा, कास्ट सर्टिफिकेट लागेल. आणि जात वैधता असेल तर व्हेरी गुड, नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही नंतर देऊ शकता, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. असेल तर द्या, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. नॉन क्रिमिनल बघा, हा मुद्दा त्यांनी सांगितला, नॉन क्रिमिनल लागणार आहे. पण नॉन क्रिमिनल कोणाला लागतं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, SC ST EWS आणि ओपन ह्या सगळ्यांनाच नॉन क्रिमिनल लागत नाही. कुणाला लागतं मग हे जर सोडले तर VJNT बघा, A B C आणि D, SBC असेल, त्यानंतर SEBC असेल, त्यानंतर OBC असेल, तर ह्या कॅन्डिडेटला नॉन क्रिमिनल लागतं आणि वैध लागतं. 2025-26 वर्षातलं लागतं. ते उत्पन्नाच्या आधार काढलं जातं. तुम्ही सेतू कार्यालयात जा, ते त्यांना विचारा मला नॉन क्रिमिनल पाहिजे, ते बरोबर तुम्हाला प्रोसेस सांगतील, त्यानुसार नॉन क्रिमिनल काढून घ्या. फक्त ह्या वर्षाचं व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार, लक्षात घ्या. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं तुम्हाला मी आता सांगितलं EWS आहे, त्यांना पण लागणार आहे. त्यानंतर
त्यानंतर SCBC ला पण कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जर असाल तुम्ही तर बघा याच्यातनं मोडत असाल तर. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सिंपल आहे, तुम्हाला लागलं तर मला कमेंटमध्ये टाका की सर आम्हाला पाठवा म्हणून, किंवा व्हिडिओ घ्या ते पण देतो. साधं सिंपल गुगल करा, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, ते डाउनलोड करा, प्रिंट आउट घ्या आणि त्याच्यात माहिती भरून ते अपलोड करायचं. तुम्हाला सिंपल आहे, त्याच्यासाठी कोणत्या कार्यालयात जायची गरज नाही. स्वतःच तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड करायचं आहे, स्वतः माहिती भरायची, स्वतः साईन करायची आणि ते अपलोड करायचं आहे. पॅन कार्ड तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर माजी सैनिक असल्याचा पुरावा, तुमच्याकडे एक्स सर्व्हिसमॅन आयडेंटिटी कार्ड लागणार आहे. वयाच्या पुराव्याबद्दल 10वी वरती बघा, 10वीचं मार्कशीट वरती ऑलरेडी असतं ते, तुम्हाला 10वीचं मार्कशीट लागणार आहे. त्यानंतर आता महत्त्वाचं तुमचं 40% अपंगत्व असणारं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. कमीत कमी 40% परमनंट असेल तर तुम्ही अपंगत्वामधून या कॅटेगरीतनं फॉर्म भरू शकतात. आणि तुम्हाला NOC जर तुम्ही सर्व्हिस करताय तुम्हाला यासाठी फॉर्म भरायचा आहे, येणाऱ्या 1 वर्षात तुम्ही रिटायर होणार असाल तर तुम्हाला NOC घ्यायचं, ते NOCच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरू शकतात. जे सैनिक ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत ते, आणि इतर काय डॉक्युमेंट लागतील ते तुम्ही जशी माहिती भरतात तशी. सो इथे मेजर डॉक्युमेंट जे आहेत तुमचे, मी तुम्हाला आता सांगितले कोणकोणते आहे. तर तुम्हाला मी सुरुवातीला जे बोललो त्याबद्दल परत एकदा मी इन्फॉर्मेशन देतो. बघा पहिले काय असेल तुम्हाला कागदपत्र, NCL कोणाला लागणार ते सांगितलं मी तुम्हाला. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी चालणार आहे. आणि आरक्षण हे तुमचं उभं आरक्षण आहे किंवा त्याला आपण सामाजिक आरक्षण म्हणतो, समांतर आरक्षण इथे नसणार. हे सगळे तुम्हाला विथ प्रूफ दाखवलंय, ऍड मध्ये सांगितल्याप्रमाणे दाखवलंय. सो परत एकदा सांगतो, तुम्ही तयारी करत असाल तर तयारीसाठी मार्गदर्शनाची गरज असेल, कारण स्पर्धा आहेच इथे. बरेचसे माजी सैनिक बऱ्याच वर्षापासून तयारी करताय. सो त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची सरळ सेवा भरती बॅच अवेलेबल आहे. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान 4ही विषय यामध्ये कव्हर होणार आहे. भरपूर सारा टेस्ट, तुम्हाला नोट्स पण अवेलेबल आहे, कुठेच जायची गरज नाही, इथेच सगळं तुम्हाला मिळणार आहे. यासाठी काय करा, इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट हवी ती बॅच परचेस करा. आणि अडचण आलीच तर ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या. याच्याबद्दल अजून तुमच्या मनात प्रश्न असतील तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि व्हिडिओ आवडला तुमच्या सगळ्या माजी सैनिकांच्या ग्रुपवरती मित्रांना लगेच शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल. आणि इथून पुढे सुद्धा माजी सैनिकांच्या सगळ्या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती या चॅनलवरती असणार आहे. सो त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून ऍड आली की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन आमचं पोहोचेल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.